हॅलो गाईज, मी मेकअप आर्टिस्ट स्नेहल पठाडे. तर काल आम्ही सांगलीमध्ये आलेलो ब्रायडल मेकअपसाठी. काल आम्ही एंगेजमेंट आणि हळदीचा मेकअप केलेला आणि आज डे 2 म्हणजेच आज आम्ही सप्तपदीचा आणि वरमालाचा लुक आज करणार आहोत. तर चला चालू करूया. आज आम्ही बिफोर व्हिडिओ काढून घेतलेला ब्राईडचा आणि आफ्टर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मी डायरेक्टली शूट करते आहे. टाईम अजिबात नव्हता. टाईम खूप कमी असल्यामुळे मी डायरेक्टली शूट करते आहे. मिनी ट्युटोरियलसाठी मला टाईम नाही भेटलेला मध्ये. त्यानंतर ब्राईडची अशी रिक्वायरमेंट होती की मेकअप एकदम सेटल, आय मेकअप एकदम सेटल आणि ज्वेलरीसुद्धा एकदम मिनिमल पाहिजे होती. सो आम्ही कोल्हापुरी सेट, लॉंग सेट घातलेला आणि एक छोटंसं चोकर घातलेलं. हेअरस्टाईलमध्ये पण रिक्वायरमेंट्स होत्या की ब्राईडला एकदम मेसी टेक्स्चर आम्ही केलेलं आणि खोपा केलेला. सो एकदम मिनिमल पाहिजे होतं आणि तसं आम्ही ट्राय पण केलेलं आहे आणि ब्राईडला मेकअप हा खूप आवडलेला आहे. सो तुम्हाला पण कसा आवडतो तो पण सांगा. आर्टिफिशियल लाईटमध्ये आम्ही फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिट आम्हाला अजून दिले. सो त्यामुळे आम्ही बाहेरच्या गार्डनमध्ये आलो फोटोशूटसाठी. बाहेर गार्डनमध्ये म्हणजेच नॅचरल लाईटमध्ये फोटोज खूप छान निघतात आणि पर्सनली मला नॅचरल लाईटमध्ये फोटोज काढण्यासाठी फार आवडतात. त्यानंतर फोटोग्राफर आले. फोटोग्राफरने पण काही फोटो शूट केले. त्यांनी ज्या पोजेस मला ब्राईडला सांगितलेल्या त्या मी माझ्या फोनमध्ये कॅप्चर केल्या आणि तेच व्हिडिओ मी यूट्यूबला टाकते आहे. सो तुम्ही पाहू शकता मेकअप कसा झाला. त्यानंतर विधी स्टार्ट झाल्या. विधीमध्ये 2 ते 3 तास गेले. त्यानंतर आम्ही तिथेच बसलेलो. थोडे काही मुवमेंट्स कॅप्चर केले ब्राईडचे आणि ग्रूमचे. ते कॅप्चर केल्याच्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो. परत अर्धा तासामध्ये आम्ही ब्राईडला टचअप करून दिला. टचअपमध्ये हेअरस्टाईल चेंज केलेली, एक मेसी ब्रेड केलेली ब्राईडला. त्यानंतर ज्वेलरी वेअर केलेली, साडी ड्रेपिंग केलेली. ह्या सगळ्या गोष्टी टचअपमध्ये येतात आणि फोटोज तर आम्हाला एक पण नाही भेटला. सो एक स्लो मोशनमध्ये मी व्हिडिओ काढून घेतला आणि तुम्ही पाहू शकता की मेकअप कसा झालेला आहे. दोन्ही पण मेकअप मला कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहेत. पहिला मेकअप आणि सेकंडवाला टचअप कसा झाला आहे ते. त्यानंतर तुम्ही फुल व्हिडिओ यूट्यूबला पाहू शकता. यूट्यूबची लिंक माझी बायोमध्ये आहे, ते तुम्ही एकदा चेक करा.